नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री आता घराबाहेर येताना दिसत आहेत। नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री एका आईसाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच तो हृदयाच्या कुठल्या तरी अशा कप्प्यात जपून ठेवावा असा प्रचंड कष्ट करून गेले 6 महिने 1 वर्ष आपण पाहतोय न थांबता न थकता अविश्रांत मेहनत करून मोदी आज यश मिळवताना दिसत आहेत। त्या परमेश्वराचे आभार मानताना दिसत आहेत। नरेंद्र मोदींची आई पूजा करताना तुळशीच्या पूजेसाठी सूर्याला नमस्कार केला त्यांनी आल्यानंतर तुळशीची पूजा करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या मुलाला इतकं उदंड यश मिळताना पाहून कोणत्याही आईला समाधानानं तिचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही। नरेंद्र मोदींची आई आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर। आपण परवा पाहिलं असेल की नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री असतील किंवा पत्नी असतील या दोघी जरी मतदानासाठी येताना सार्वजनिक वाहनाचा वापर करत म्हणजेच रिक्षानी वोटिंगला आलेल्या होत्या। भारतामध्ये पहिल्यांदाच असं घडत असेल की एका पंतप्रधानाची पत्नी किंवा पंतप्रधानाची एक कुटुंबीय हे सार्वजनिक वाहनाचा वापर करत तिकडे ते पंतप्रधानाचा उमेदवार असणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक हे इतके साधे असू शकतात। हाही एक वेगळा अरविंद गोखले काय सांगाल? ते खरं तर या मातोश्री स्वतंत्र एका खोलीत का राहतात याचंही राजकारण केलं, याचंही भांडवल करायचा प्रयत्न केला। हा दुर्दैवी भाग होता या सगळ्या याच्यामध्ये। वास्तविक त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की पहा एका पंतप्रधान पदाचा उमेदवार जो आहे त्याची आई एका साध्या घरात राहते, ते राहिलं बाजूलाच आणि ते त्यांच्या पत्नीचा त्यांच्या विभक्तीपणाचा त्याचा प्रचार करतात। हे दुर्दैवी आहे। पण हे काय पहिल्यांदाच घडतंय असं नाही। लाल बहादूर शास्त्रींची आपण आठवण ठेवली पाहिजे की ते भारताचे पहिले पंतप्रधान होते की जे यांच्यापेक्षा खूप साधे होते। ललिता शास्त्री आपण पाहतोय 501 जागांचे कल देशातले हाती आले आहेत आणि त्यापैकी 299 जागांवरती एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर काँग्रेस 74 जागांवर, यूपीए 74 जागांवर आघाडीवर आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।